सकाळीपासून 1 मिनिटही बसायला वेळ मिळाला नाही, पण या सगळ्या धावपळीतले छोटे छोटे क्षणच दिवस सुंदर बनवतात. चला आजच्या मॉर्निंग ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. एकीकडे ॲपल कट करून दिले आणि मग माझ्या भेंडीची भाजीला सुरुवात केली. आज टिफिनला मी भेंडीची भाजी देणार होती, तर मग भेंडीची भाजी बनवायला सुरुवात केली. आणि एकीकडे अन्मयला बनाना दिलं खायला, तर मग त्याने त्याचा एक ब्रेकफास्ट छोटासा चालू झाला त्याचा. एकीकडे माझी भाजी झाली. आणि हो, स्वयंपाक करताना मी ही ऑइल स्प्रे बॉटल वापरते. ही मी मिशोवरून घेतली आहे. मला खूप आवडली, कारण तेल अगदी कंट्रोलमध्ये वापरता येते आणि कुकिंगही इझी होतं. तुम्हालाही कोणालाही बॉटल घ्यायची असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला किंवा कमेंट करा. मी तुम्हाला लिंक आणि डिटेल्स शेअर करते. एकीकडे अन्मयची मस्ती चालू असते. बघा तो काय मस्ती करतो आहे. हॉलमधले सर्व लाईट वगैरे सर्व ऑन करून देतो आणि खेळत राहतो. पण मग त्याचं खेळणं असं थोड्या वेळेचंच असतं. थोड्या वेळ खेळ, 2 मिनिटात माझ्याकडे पळून येईल. माझा स्वयंपाक चालू आहे आणि इकडे अन्मयचा काम चालू आहे. बघा तो कसा काम करतोय. गेला पळून. आता घरात काही वस्तू सापडल्या नाही की मला अन्मयच्या ह्या गाडीच्या डिकीमध्ये चेक करावं लागतं, कारण बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की त्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवतो आणि गाडी खेळायला सुरुवात करतो. आता बघा त्याने कसा बॉल ठेवला आणि गाडी चालवायला निघाला. नेहमीच आहे त्याचं हे. हे घेऊन कुठे जायचंय तुला? बीचवर जायचंय. अन्मयला राग आलाय. आता मी त्याच्यासोबत गाडी खेळायचं बंद केलं. त्याचं म्हणणं तुझे काम सोड आणि माझ्यासोबत गाडी खेळ तू. ब्रेकफास्टला आज मी डोसा बनवला. डोसा झालाच की तेवढ्यात घरून व्हिडिओ कॉल आला. अन्मय कसा व्हिडिओ कॉलवर बोलतो बघा तुम्ही. दादा विरूच्या घरी चालले. दादा विरूच्या घरी चालले. अंड्या घरी. आत्ता विरूच्या घरी गेली. दादा पण चालले. इथं गडबड का फोन. पटकन थोडंसं फ्रेश सॅलड कट केलं आणि टिफिनमध्ये व्यवस्थित पॅक केलं. त्याच्यानंतर भाजी पोळी सगळं व्यवस्थित पॅक केल्यानंतर टिफिनची बॅग रेडी झाली. आणि मग एकीकडे आता अन्मयचं त्याच्या पप्पांमागे हट्ट चालू झाला की मलाही बाप्पा लावून द्या, मलाही बाप्पा लावून द्या. मग अन्मयनेही बाप्पा केला आणि मग शेवटी त्यांना दोघांना मी ब्रेकफास्ट दिला करायला. उशाची भाजी खातो. आवडली का? खा बरं. कशी खातो? बस अशी मांडी घालून बसायचं. चिवकाऊचा घास खोकलते. उषा चिवकाऊचा घास बनवते. दरे घास का? अन्मय स्वतः तर खात होताच, पण त्याच्या पप्पांनाही घास भरवत होता. त्याला ते घास भरवताना बघून मनाला खूप छान वाटलं. शंभू, थँक्यू. बाय. नाही शूज अच्छा ठीक आहे गाडीत आहे
संध्याकाळी तर नाही. संध्याकाळी देऊ का आता? चल मग खाली. मम्माला सांग चल खाली. अन्मयचे शूज घेण्यासाठी आम्ही खाली आलो, पार्किंगमध्ये गाडी होती म्हणून. अन्मयला परत एकदा चान्स मिळून गेला त्याच्या पप्पांना बाय करायचा. बाय केल्यानंतर मग आम्ही परत वरती आलो आणि वरती आल्यानंतर थोडंसं मी माझं मॉर्निंग रिलॅक्स करण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी घेतलं प्यायला. अशी असते आमची मॉर्निंग रुटीन. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.